एकनाथ शिंदेंच्या होमग्राऊंडवर ठाकरे बंधूंची फिल्डिंग, राज ठाकरेंचा कल्याण डोंबिवलीतल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद, तर उद्धव ठाकरेंचे कल्याण अंबरनाथच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. जयंत पाटलांवरच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून गोपीचंद पडळकरांना समज, मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचं पालन करणार, पडळकरांची नरमाईची भूमिका. इतर कामात व्यस्त राहणार तर पद सोडावं लागेल, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अजित पवारांचा थेट इशारा. तर पालकमंत्र्यांनी महिन्यातनं 3 दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये गेलंच पाहिजे, अजित पवारांची तंबी. मुंबई वगळता अजित पवारांची राष्ट्रवादी इतरत्र स्वबळावर लढणार, प्रफुल्ल पटेल यांची घोषणा. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं पक्षबांधणीकडे लक्ष नसल्याची ही खंत. आनंद दिघेंचा जिल्हाप्रमुख उल्लेख करणाऱ्या संजय राऊतांचा सूर बदलला, राऊतांकडून दिघेंच्या स्वामीनिष्ठेचं भरभरून कौतुक. नागपूर, हिंगोली, संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाचा एल्गार, अनुसूचित जमातींमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धडक मोर्चा. वसईमध्ये वाहतूक कोंडीमुळे 2 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू, वाहतूक कोंडीमुळे खासगी वाहन 5 तास मुंबई अहमदाबाद हायवेवर अडकल्यानं दुर्दैवी घटना. नव्याने लॉन्च झालेल्या आयफोनची सेलिब्रिटींसह जनसामान्यांना भुरळ. भगव्या रंगाच्या आयफोनला शिल्पा शेट्टी, स्वप्नील जोशीसह तारेतारकांची पसंती, तर आयफोन स्टोअरमध्ये मोठी गर्दी. मुंबईला उद्या आधुनिक क्रूज टर्मिनल मिळणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. गुजरातमध्ये समृद्धी कार्यक्रमामध्ये मोदींचा सहभाग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.